हॅलो, हाय. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आज थोडंसं बरं नव्हतं म्हणून मसाल्याची भाजी करण्याची ठरवली. त्यासाठी तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या. मग तुरीच्या शेंगांचे सर्व दाणे काढून घेतले. नंतर त्यांना तव्यामध्ये टाकून भाजून घेतले. भाजून यासाठी घेतले की त्यामुळे चव छान लागते. मग नंतर मसाल्याचे जे कांदे वगैरे चिरलेले होते त्यांना छान भाजून घेतले. खोबरं, कांदे, लसूण आणि थोडेसे धने वगैरे सर्व भाजून घेतलं छान गोल्डन. मग नंतर त्यांना आपण मसाल्याला सर्व वाटून घेणार आहोत पेस्ट. छान मसालाचा सुगंध छान येतो खडे मसाले टाकल्याने. मग त्यासाठी गरम पाणी ठेवलेलं होतं. मग मसाला वाटून घेतला आणि जे तुरीचे दाणे भाजलेले होते आपण ते गार झाल्यावर ते थोडे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आहे. जाडसरच राहू दिलं त्यांना. मग नंतर कढईमध्ये आपण मसाला टाकून त्याला फोडणी देऊन दिली आहे. थोडंसं सोनेरी झाल्यावरती त्यात तिखट मसाला वगैरे घालून छान फोडणी दिली गेली. त्यात आता आपण ते तुरीचे दाणे जे ठेचले होते त्यात घालून घेणार आहोत. त्यावर मीठ घालून घेणार आहोत आणि गरम पाणी केलेलं होतं ते घालून घेणार आहोत. आपली मसाल्याची भाजी बघा छानपैकी घट्ट झाली आहे. जे दाणे आपण ठेचलेले असतात त्यामुळे भाजी ही घट्ट होत असते. मग वरून कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे. 10 मिनटं मस्त शिजू द्यायची. नंतर आपली भाजी छान शिजली गेली आहे बघा. तर मग तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, भातसोबतही खाऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पहा मी भात बनवला होता. या मग जेवायला.